नमस्कार मित्रांनो, नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे फ्लॉरन्स जॉर्ज आणि आज आपल्याकडे आहे एक खूप एक्साइटिंग गोष्ट, ASUS टफ गेमिंग F16. सुरुवात करूया डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी पासून. टफ गेमिंग F16 मध्ये आहे बोल्ड लुक, मॉडर्न डिझाईन आणि शार्प अँग्युलर डिटेल्स. लीडवर एम्बॉस टफ लोगो, फुल साइज कीबोर्ड डेकवर सटल ॲक्सेंट्स आणि हा डिसेंटली लार्ज ट्रॅकपॅड सगळं मिळून एक स्ट्रॉंग गेमिंग लुक देतात. बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर हा एक टफ आणि स्टडी लॅपटॉप आहे, US मिलिटरी ग्रेड 810H सर्टिफिकेशनसह. आता डिस्प्लेकडे वळूया. टफ गेमिंग F16 मध्ये आहे 16 इंच FHD+ डिस्प्ले, 300 नेट्स पीक ब्राईटनेस आणि 90% स्क्रीन टू बॉडी रेशो, जे कॉन्टेंट कन्झम्पशनसाठी खूप इमर्सिव्ह वाटतं. ह्याचा रिफ्रेश रेट आहे 144 हर्ट्ज, म्हणजे फास्ट पेस गेमिंगसाठी हा लॅपटॉप परफेक्ट आहे. एका चांगल्या गेमिंग लॅपटॉपमध्ये चिकार IO पोर्ट्स असायला हवे आणि टफ गेमिंग F16 इथेही डिसअपॉइंट करत नाही. लेफ्ट साईडला मिळतात DC इनपुट, RJ45 लॅन पोर्ट, HDMI 2.1 पोर्ट, ज्यामुळे तुम्ही 4K 120 हर्ट्ज डिस्प्ले चालवू शकता. तसंच आहे USB 3.2 Gen 2 Type-C पोर्ट, डिस्प्ले पोर्ट 1.4 सपोर्टसह आणि 100 वॉट पर्यंत PD चार्जिंग. USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट आणि ऑडिओ कॉम्बो जॅक सुद्धा आहे. राईट साईडला आहे केन्सिंग्टन लॉक आणि USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट. आता पाहूया इंटरनल्स आणि स्पेक्स टफ गेमिंग F16चा. ह्याच्या आत आहे इंटेल कोर i5 210H ऑक्टा कोर CPU, सोबत आहे 16GB DDR4 रॅम, जे 32GB पर्यंत अपग्रेड करता येतं. अजून एक 16GB स्टिक या बाजूला लावून. स्टोरेजसाठी मिळतो 512 Gen 4 SSD आणि एक ॲडिशनल M.2 स्लॉट, जो 2 TB पर्यंत Gen 4 NVMe स्टोरेज सपोर्ट करतो. GPU मध्ये आहे NVIDIA GeForce RTX 3050A, 4GB VRAM आणि 65 वॉट TGP सह. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 मिळतो. या लॅपटॉपमध्ये आहे 56 वॉट बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट, ज्यात फक्त 30 मिनिटात 0 ते 50% चार्ज मिळतो. 150 वॉट DC चार्जर वापरून, जो बॉक्समध्येच मिळतो. हे बघा तो चार्जर. शेवटी टफ गेमिंग F16चं वजन आहे फक्त 2.2 kg, म्हणजे कॅरी करायला हा लॅपटॉप खूप सोपा आहे. हा होता एक क्विक ओव्हरव्ह्यू ASUS टफ गेमिंग F16चा. या लॅपटॉपबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.